तर गुड मॉर्निंग. महाशिवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. त्यात मला निघायचं होतं खडकेश्वरला आणि माझी पिल्लू जाऊन बसली होती झाडावर. मग काय गेला माझा अर्धा तास तिला खाली उतरण्यात. फायनली तिला खाली उतरून आम्ही निघालो होतो ऑन द वे. आणि मग तिथं गेल्यावर बघितलं ऊन आणि गर्दी, बापरे. त्यात माझ्या मैत्रिणीला आली चक्कर. बिचारी साबुदाणा खाऊन आली होती तरी पण तिला चक्कर आली. आणि मी बघा दातं काढतीये आणि मी तर पाणी पण पिले नव्हते सकाळपासनं. आणि नंतर आम्ही गेलो होतो गजानन मंदिरला दर्शन वगैरे घेऊन आम्ही आलो सीधा घरी, कारण माझ्या पिलूला मी खूप मिस करत होते. मग घरी आल्याबरोबर मी तिला दूध पाजवलं आणि ती मला अशी बघत होती, बापरे कुठंच गेली होती आज. त्यानंतर माहिती का, पिलूने मला इतकं जीव लावला की ती मला इतकं मिस करत होती, म्हणजे हद्दपार ती मला मिस करत होती. मग मला ना चक्कर यायला लागलं होतं, कारण मी चहासुद्धा पिले नव्हते आणि पाणी पण पिले नव्हते 4 वाजेपर्यंत. मग आल्यावर मी पिला चहा आणि चहा पिऊन थोडीशी बाहेर आले झाडून काढायला. तर ह्या दोघांची मस्ती बघा. त्यानंतर मला एक पक्षी दिसला, खूप सुंदर होता तो. मग त्याला बघता बघता मी स्नॅप काढले आणि मी झाले होते रेडी. मग कारण आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर, तर मी पिलूला पण रेडी केलं आणि त्यासोबत चिकूही रेडी झाला होता. मग इथं भेटला आम्हाला बोकेश दादा. तो पिलूसोबत फ्रेंडशिप करायची म्हणत होता, पण पिलू त्याला ख्या करू लागली. तर असा होता माझा दिवस. बाय बाय.